सकाळपासून एकच विषय होता की 11 पासून पुढचे कागद बाजूला का लावले आणि हा विषय काही नाही, सर्व आम्ही समजून सांगितलं, तो लीगल होता. परंतु जिल्हाधिकारी अरे वा निवडणुकीत एक मिनिट अरे बाबा बोलायचं नाही तुमचे साहेब रूमच्या बाहेर निघा म्हणतात ते लोक. हे पद्धत यांची खोटी आहे. कोणाचे फोटो घ्या आतमध्ये येऊ देणार नाही. पोलीस तैनात केलेले आहे. कापी मागायला आपल्याला बाध्य करतात की कापी मागू नका. आणि उद्या जर सर्व विड्रॉल केला सर्व लोकांनी आणि अनोखो इलेक्शन झाला तर त्यासाठी हे लोक प्रयत्न करतात. हे नोट करा. आणि कधी कापी देणार मला सांगा तुम्ही. करायचे आहे आम्हाला अरेस्ट करा सर्वांना. अरेस्ट होतो आम्ही कसला सांगतात हा काय काय अरेस्ट करायला सांगा पोलिसला. आम्हाला कापी मागितली हात जोडून आम्ही हात जोडून कापी मागून राहिलो. आमची रिजेक्शनची ते तुम्ही का देत नाही सांगा. काय तुम्ही काय सकाळपासून एकच विषय हे मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टावर जाणार. तुम्ही एक विषय साहेब तुम्हाला माहित आहे काय घडलेलं आहे. तुम्ही समजून घ्या. तुम्ही दोषी नाही आणि कलेक्टरही दोषी नाही. मला माहित आहे की का बरं हे सर्व झालेलं आहे. कलेक्टर कुणाच्या दबावामध्ये मला 8 तास आम्हाला बसून ठेवला एक विषयावर आणि त्यांना वारंवार बोला रे बोला रे बोला रे त्यांना हा समजलं ना. कापी द्यावं माझ्या विषय हात जोडून विनंती आहे. कापी द्यावं खतम का. मला कापी द्या हायकोर्टामध्ये यायची. हा आम्ही बसतो. कापी द्या मला. आम्ही रात्रभर बसतो. कापी 2 दिवसानंतर द्या. इलेक्शन आहे प्रोसीड करा 2 दिवस पुढे करता का तुम्ही. तुम्ही लिहून द्या. वारे वा लिहून द्या. नाही देणार. अरे वारे वा अरे वारे वा एवढी तुम्ही एक काम करा ना सर. एक काम करा कॉपी द्यायला किती वेळ लागतो. हा फार्म मी 10 वेळा भरला आणि जी त्रुटी काढली पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे फार्म भरलेला आहे. हा मी आता प्रेस घेतो आहे. कोणती आहे सर्व प्रेसवाल्यांना बोलवा. आणि हा फार्म मी पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरलेला फार्म आहे. अशी दादागिरी पहिल्यांदा पाहिली मी दादागिरी. करा आम्हाला अरे किती वेळाचं असेल तर पोलीस बोलवतात हे बोलवतात. सर तुम्ही नाही म्हणत मगाशी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला तुम्ही बोलतात नाही असं तुम्ही अपमान करतात आमच्या. किती वाजता देतात सर किती वाजता हा सांगा ना. 1 2 3 आम्ही साहेब असतो. 1 2 अंदाज सांगा ना. अंदाज 1 2 आता परत आर्ग्युमेंट करायचं नाही. आता हे काय पद्धत म्हणजे हाय बरोबर आहे. आम्ही अंदाज म्हणजे कलेक्टरच्या घरी जाऊन राहिले. कलेक्टरच्या घरी जाऊ म्हणे ते तिथे जेवण करतायत. कशाला पाहिजे ना. काय का बरं तुम्ही कापी नाही देत का. तुम्ही आमदार बाजोरिया तुम्ही आमदारांना अशी पब्लिक तुमचं नाव काय. अशी पब्लिक सोबत काढून द्या ना आम्हाला. हक्क बंद टाकणार तुझ्यावर. हक्क बंद टाकणार तुझ्यावर. जिल्हाधिकाऱ्यावर हक्क बंद टाकणार आहे. बरोबर नाही. अरे काय तुम्ही अगोदर सांगून दिला होता 11 वाजता तुमच्या फार्म मध्ये गडबड करतो. लेखी दिला होता तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या फार्म मध्ये गडबड करतो आम्ही. लेखीन देऊन द्या ना. लेखी देऊन द्या की नाही ना चालेल आम्हाला. जेवढा वेळ लागतो आता आरामाने बोलू. आरामाने बोलू. एक मिनिट आता आरामाने बोलू. आता मला नाही आता मी सांगतो. एक मिनिट बोलत नाही आरामाने बोलतो. एक मिनिट ऐका. सकाळपासून एकच विषय होता की 11 पासून पुढचे कागद बाजूला का लावले आणि हा विषय काही नाही, सर्व आम्ही समजून सांगितलं, तो लीगल होता. परंतु जिल्हाधिकारी अरे वा निवडणुकीत एक मिनिट अरे बाबा बोलायचं नाही तुमचे साहेब घरी जाऊन आम्ही फॉर्म लिहिणार. काय बोलता हा बोला बोला हा बोला. तुम्हाला काय नाही लढायचं आम्ही लिहून द्या ना. लिहून कशाला ऑफिशियल लँग्वेज मध्ये
सकाळपासून एक मी हा ऑफिशियल लँग्वेज बोलतो, 8 तास आम्हाला बसून ठेवला एका विषयावर, फक्त एका विषयावर. आम्हाला कळलंच होतं की बेईमानी चालू आहे, काहीतरी चालू द्या. काय आम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये साथ आणि समर्थन दिला. साथ आणि समर्थन दिल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. म्हणजे फार रिजेक्ट झालं. आम्ही काय म्हणलो तुम्हाला? आता आम्ही 1 तासाने 2 तासाने आलो की आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डर देऊन द्या की व्हॉट ऑर्डर हॅज ऑलरेडी बीन डन बाय द ऑनरेबल कलेक्टर. आता मी ऑनरेबल म्हणतो, त्यांनी चुका केल्या असेल, त्यांनी ऑनरेबल म्हणतो की त्यांनी आम्हाला कॉपी द्यावी. तुमच्या विषय संपलं. तुम्ही आम्हाला जर कॉपी देत नसाल आणि निवडणूक प्रक्रियेला तुम्ही निवडणूक अधिकारी आहे, तुम्ही मला सांगा 8 दिवसांनी कॉपी द्या मला. निवडणूक थांबवता का तुम्ही थांबवता का निवडणूक? थांबवायचा विषय नाही. हा. आता ते ड्राफ्टिंगला टायपिंग 8 तास ऐसी केली ना. ह्युमन टाइम सांगितलं. अरे बाबा. ऐका ना, ह्युमन टाइम नाही दादा, मला माहिती नाही कोणत्या दबावामध्ये तुम्ही ही ऑर्डर दिली. अरे आय एस अधिकाऱ्यांनी दबावामध्ये ऑर्डर द्यायला नको आहे. राज्यामध्ये लोकशाहीला गळा फुटू नका तुम्ही, समजा. कोणत्या दबावामध्ये ही चला ठीक आहे, हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आय विल गो देअर आणि तुम्हाला दाखवणार की काय परिस्थिती आहे. या तिथं तुम्ही काय, इथं तुम्ही दादागिरी करू शकता निवडणूक अधिकारी म्हणून, तर तिथं दादागिरी नाही करू शकत तुम्ही. सर आता कायद्याने आपल्याला जे आम्ही काय कायद्याने. अरे बाबा रस्ते तो ओपन आहे माझे तो सर्व रस्ते ओपन आहे, परंतु मला कॉपीसाठी तुम्ही का थांबवताय? 4 तास झाले. लिहून द्या ना दादा. नाही देणार. अरे असं कुठं तुम्ही म्हटलं ना. नाही तुम्ही म्हटलं कॉपी आम्ही उद्या देणार, परवा देणार. जाधवजी म्हटले, कलेक्टर म्हटले आज नाही भेटणार, कॉपी नाही भेटणार. मला सांगितलं की पहिले रिजेक्टेडची 2 ओळीची ऑर्डर तुम्हाला का देताय? ऑपरेटिव्ह ऑर्डर तुम्ही काय देत नाही? ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला दिली जाईल. कधी ऑर्डर करणार? लिहून द्या ना दादा, लिहून द्या. एक मिनट, ये ऑर्डर देते नहीं, ये कॉपी देते नहीं. अपन 4 घंटे से बाहर बैठे हुए हैं. ये लोगों ने मस्ती करके आता संग एक तासानंतर देणार आहे. लावणे त्याला फोन काय करून राहिला? एक सेकंड. कोणाच्या अंगावर 1 मिनिट खोटी ऑर्डर केल्यानंतर कसं नाही बोलणार? तुमचं तोंड पाहून राहिला. अरे सर काय ऐसी तैसी करून टाकली सर म्हणतात. भ्रष्टाचार करता येतं. तुम्ही नाही देत का कॉपी? तुम्ही कॉपी नाही देत का? रायटिंग मध्ये ऑर्डर देऊ आम्ही. रायटिंग मध्ये कशाला नाही देऊ शकत? की 1.5 तासात देणार हे तर सांगा. असं टायमिंग नाही देत. नाही पण कॉपी नाही देणार. एवढ्या दबावाखाली निवडणूक अधिकारी. ऑफिस क्लोज झालं. तुम्ही रायटिंग मध्ये नाही. कधी होणार? झाल्यानंतर देऊ अरे झालं काही तर सांग. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस झाल्यानंतर तुम्ही इथं काय सांगितलं झाल्यानंतर म्हणजे हे साहेब विचारा या माणसाला कॉपी देत नाही म्हणे. नाही कलेक्टरशी बोलून गेला किती टाइम लागणार आहे? अरे उद्या सांगा ना तुम्ही. बोलू ना आम्ही. अरे उद्या सांगा ना, उद्या देऊ. लोकशाही